मुंबईमध्ये सत्तेची महालढत 227 प्रभागातून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणात, तर इचलकरंजी जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव 65 जागांसाठी मतदान 230 उमेदवारांमध्ये लढत। अकोल्यामध्ये मतदारांना अज्ञाताकडून साडी आणि तिळाच्या लाडूंचं वाटप, भाजप उमेदवार मिलिंद राऊत यांचा आरोप। पनवेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारांसाठी पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप। मनसेचे नेते योगेश चिलेंची पुरावे सादर करत पोलिसात तक्रार, पोलिसांचे चौकशीचे आदेश। ठाण्यामधील प्रभाग क्रमांक 6 मध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने, शिंदेच्या शिवसेनेनं ईव्हीएमचा डेमो घेऊन प्रचार केल्याचा ठाकरे सेनेचा आरोप। दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना धक्काबुक्की। चेंबूरच्या वॉर्ड 153 मध्ये शिंदेच्या शिवसेनेनं पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद, मीनाक्षी पाटणकर यांच्याकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार। वसई फाटा परिसरात पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप शिवसेना युती आणि बहुजन विकास आघाडी मनसेच्या कार्यकर्त्यांचा राडा। बहुजन विकास आघाडी आणि मनसे कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्याला अडवलं। सायनमध्ये शिल्पा केळुसकरांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। पोलीस प्रशासन, निवडणूक आयोग यांचे अधिकारी दाखल। डुंबली प्रभाग 29 मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप शिवसेना आमने सामने, हाणामारीमध्ये 4 जण जखमी, शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। गोरेगावमध्ये शिंदेचा ठाकरेंना धक्का, गोरेगाव विधानसभा संघटक दिलीप शिंदे, प्रमिला शिंदे शिवसेनेत, शिंदे दाम्पत्याच्या भाजप प्रवेशाच्या होत्या चर्चा, मात्र आदल्या रात्री शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश।